आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट मुंबईच्या भाजीपाला मार्केटवर सुद्धा झालेला आहे। भाज्या स्वस्त झालेल्या आहेत आणि पुढील 2 ते 3 महिने भाज्यांचे दर हे खालीच असतील असं सुद्धा बोललं जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील अनेक जिल्ह्यात भाजीपालांचे हे दर स्थानिक बाजारात घसरल्याचं चित्र आहे। मुंबईत भाजीपाला स्वस्त झालेला आहे। निर्यातीत घट झाल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं भाजीपाला विक्रेते सांगतात। असंख्य कंटेनर अडकल्यामुळे 100 टन आवाकीपैकी 20 टन भाजीपाला स्थानिक बाजारात राहिल्यानं शेतकऱ्यांनाही याचा आर्थिक फटका बसण्याचे थेट चिन्ह दिसत आहेत। परदेशात निर्यात होणारा उच्च दर्जाचा भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध झाल्यामुळे किमती कमी झाल्याचं बोललं जात आहे। दुकानदार आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की आप बताइए, सब्जी पहले क्या रेट में मिलती थी, अभी क्या रेट में मिल रही है और युद्ध का कुछ परिणाम हो रहा है क्या? बराबर है। अभी पहले जैसे ये इतना कुछ भाव उल्टा बढ़ा है नहीं, उल्टा कमी हो गया, क्योंकि वो अपना अमेरिका और ईरान का जो युद्ध की वजह से इधर से जो माल बाहर जा रहा है, जो माल है ना वो जा रहा है नहीं, इसकी वजह से इतना भाव सस्ता है। और ये कितने दिन तक ऐसे ही सस्ता रहेगा? ये अभी लगभग 2 महीने तक ऐसे ही जाएगा। ये मई लास्ट तक यही बाजार रहेगा, भाव कम रहता है, क्योंकि मुंबई का पब्लिक जो है ये अगले महीना पूरा इधर से बाहर जाएगा। जब भी पब्लिक कम होने की वजह से भी भाव गिरता है। अभी जून महीना जुलाई महीना में जब भी इसका असर जरा पड़ेगा। हाँ, तर आपण पाहतोय बघा, दुकानदार म्हणतात की पुढील 2 महिने ही परिस्थिती अशीच राहणार आहे। एकीकडे युद्धजन्य परिस्थिती, दुसरीकडे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की भाज्यांचे जे दर आहेत ते आता घसरलेले आहेत। याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसण्याचे चिन्ह आहेत। कॅमेरा पर्सन रोहन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।